नमस्कार, मी प्रमोद सस्ते, प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना आज शिखर शिंगणापूर मोठा महादेव या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। मी मागच्या 2-3 दिवसापूर्वीच एक अतिशय चांगल्या पद्धतीची इथली माहिती टाकली, परंतु माझा आज सोमवार असल्यामुळे मोह आवरला नाही आणि पुन्हा मी याच ठिकाणी आपल्या दर्शकांसाठी, शिंगणापूरच्या भाविक भक्तांसाठी एक आणखी व्हिडिओ तयार करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही प्रथम मानाची जी कावड आहे तेल्या भूताची मानकरी जे आहेत, म्हणजे सासवडवरनं जी तेल्या भूताची कावड येते त्यांचं या ठिकाणी जे आहे चौतार आहे आणि हा जो चौतार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी थांबत असते आणि हा जो चौतार आहे हा चौतार हा स्पेशली त्यांच्यासाठी बांधून ठेवलेला आहे। यात्रा काळामध्ये असे चौतारे या ठिकाणी आपण बघू शकतो। वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या कावड्या येतात त्यांच्यासाठी असे कायमस्वरूपी चौतरे या ठिकाणी बांधलेले दिसतात आणि हे चौतरे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो मुख्य मानकरी जे आहेत श्री क्षेत्र शिंगणापूर श्री संत तेल्या भुत्या यांची प्रथम मानाची कावड आहे आणि त्यांचा हा जो उमावनातला जो कावडीचा जो ओटा आहे त्या ठिकाणी आपण आहोत। आणि आपण जर बघितलं तेल्या भूताची जी कावड आहे त्या तेल्या भूत्याची जी कथा आपण जर ऐकली तर देर भावजईचा जो विषय होता, वेगवेगळ्या कावडे, एक खूप मोठी कथा, एक रंजक कथा त्या ठिकाणी आहे। आता आपण ह्या वनाला उमावन असं बोललं जातं। ह्या उमावनामध्ये आपण अनेक प्रकारची दुकाने, अनेक लोकांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आज हे जोडपं कुठून तरी लांबून आलेलं आहे, विश्रांती घेत आहे। पायी प्रवास करणारी लोक आपण बघतो इकडे, खूप लांबून म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे अनेक जिल्ह्यातून, अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात। आता आपण हे 2-3 दिवसाचा हा 8-10 दिवसाचा जो कालावधी आहे या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एक खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते आणि या यात्रेचं जे स्वरूप आहे ते आपण इथे बघतोय। त्या वनाला उमावन असं संबोधलं जातं। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे रसवंती बघू असो, चायनीज असो, हॉटेल्स असो, हे हॉटेल्स आपण ह्या ठिकाणी बघतोय उमावनामध्ये, जे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सज्ज झालेले आहेत। आज मुख्य दिवस जो असतो तो एकादशीचा आहे आणि ह्या एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने भाविक मंडळी पूर्ण महाराष्ट्रातून येत असतात आणि त्यांच्या सोयीसाठीच उमावन म्हणजे खूप मोठं असं झाड्या झुडपांनी म्हणजेच वेढलेलं जे आहे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्येच जे उमावनामध्येच ही खूप मोठी जी आहे दुकाने, वेगवेगळ्या वस्तू बघू शकतो। अजून यात्रेचा मुख्य दिवस 1-2 दिवस आहे आणि त्या 2 दिवसापूर्वीच एवढी मोठी गर्दी आपण या ठिकाणी आपलं नाव काय? राजेंद्र रवळेकर। राजेंद्र रवळेकर। अच्छा, हा स्टॉल तुमचा आहे काय? कुंकू, हळद आणि गोपीचंद अशा वस्तू आपण या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेल्या आहेत। कुठून आलाय तुम्ही? आम्ही शिरवळवरून आलो। शिरवळ। दरवर्षी येता का? दरवर्षी येतात। 55 वर्ष। अच्छा, किती वर्ष? 55 वर्ष तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असता। काय सांगाल, आज यात्रा जी आहे, मुख्य दिवस 1-2 दिवस अजून आहेत, यात्रेचं स्वरूप भव्य स्वरूपात दरवर्षीच आहेच, दरवर्षीच्या मानानं यावर्षी यात्रेचं स्वरूप कसं आहे? चांगलं, एक नंबर आहे आणि लोकांची संख्या रोडावलेली असं काही नाही। अष्टमी जी कमी भरती ती जोरात भरली। अच्छा, अष्टमीला सुद्धा खूप लोक आले होते इकडे। तुमचा सेल कसा झाला त्या दिवशी? निश्चित चांगला झालेला आहे। काय म्हणजे आता ह्या शंभू महादेवासाठी आपण दरवर्षी इकडे येत असता, तुम्हाला काय अनुभव कसा पद्धतीने ह्या यात्रेचा? अनुभव इथं काय पाणी कमी नाही, काय नाही, सगळं स्वच्छता चांगली, सगळं व्यवस्थित आहे, टापटीपणा आहे आणि त्रास नाही, काय नाही, छान आहे आणि प्रशासनानं चांगली सोय केलेली आहे तुमची, अतिशय उत्तम सोय आहे। आणि तुम्ही ज्या शिरोळ भागातून येता तिकडची काही लोक दर्शनासाठी येत असतील इकडे? कावडी येतात तिकडं। बरं, अजून काय सांगाल, इकडचं वातावरण कसं असतं? छान आहे, जरा उन्हाचा तडाखा जोरात आहे। हो, यंदा उन्हाचा तडाखा जोरात आहे। अजून 2-3 दिवस चांगली केलेली आहे। बरं, पाणी बिणी सगळी स्वच्छता आहे, स्वच्छता आहे, सगळे समाधानी आहात तुम्ही आणि ग्राहक वर्ग सुद्धा खूप उपलब्ध झालेला आहे।
धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात, खूप खूप आभार आहे. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव काय? बालाजी कातकडे. कुठून आले तुम्ही? परभणी जिल्हा. परभणी. दरवर्षी येता का इकडे तुम्ही? हा दरवर्षी येतो. काय सांगाल मोठ्या महादेवाचं महात्म्य किंवा तुम्हाला काय अनुभव कसा? आणि वारी म्हणून आलो. वारी दरवर्षी वारीला येता. हा. काम काय करता तुम्ही? ड्रायव्हिंग करता. बरं बरं. एवढी मोठ्या महादेवाशी एवढ्या लांबून येण्या पाठीमागचं कारण काय? श्रद्धा. श्रद्धा आहे तुमची. बरं, अजून काय म्हणजे तुम्ही किती वर्ष झाला येता इकडे? साधारणपणे 10-11 वर्ष. कंटिन्युअसली आपण येता इकडे. हो. म्हणजे एवढी श्रद्धा असण्या पाठीमागं काहीतरी कारण असावं किंवा काही प्रचिती अनुभव असे? कुलदैवत. कुलदैवत आहे. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा हे कुलदैवत आहे. त्याच्यामुळे आपण आस्थेपोटी श्रद्धेपोटी येत असता. हो. आपल्या प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शनाला काय सांगाल तुम्ही? नाही सुविधा बिविधा चांगली झाली. तर तलावाला पाणी भरपूर भरपूर आहे सगळं. बरं, आणि एकटेच आलात का अजून कोण आहे सोडेल? आमच्यासोबत सरासरी महादेवाची गाठी घेऊन आलो. अच्छा, महादेवाचे 300 लोक आहात. कावडीसोबत आलेला आहे तुम्ही. एवढे लोकांची राहण्याची सोय कुठे केली तुमची? इथं वसंत भडे महाराज. अच्छा, म्हणजे दरवर्षी जिथे राहता तिथंच आहे तुम्ही. बरं, पाण्याची काय सोय प्रशासन? पिण्याचे पण पाणी छान आहे. छान आहे. सगळी प्रशासनाने व्यवस्थित सोय झालेली आहे तुमची. एवढा त्रास आहे की बाहेर फिरताना उन्हाचा हे. अच्छा, आता उन्हाला काय प्रशासन काय करू शकत नाही. प्रशासनाचं काही नाही. झाडाखालीच थांबावं लागेल. त्यासाठी उमावन भव्य प्रशस्त असं आपल्याकडे आहे. आता छान आहे. अच्छा अच्छा. काय सांगाल महाराष्ट्रामध्ये आता कर्जमाफी झालेलं नाही? हा हा. हां, बरोबर आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? आमच्याकडे पण नाही झाली. नाही झालेली का? तुमच्याकडे पाण्याची काय परिस्थिती आहे? पाणी आहे आमच्याकडे. आहे, व्यवस्थित आहे सगळं. रोजगाराच्या संधी MIDC आहेत का तुमच्याकडे? MIDC कमी प्रमाणात. कमी प्रमाणात आहेत. काय प्रश्न तुमच्या इकडच्या भागामध्ये प्रामुख्याने जरा बघितलं आपण, सामाजिक राजकीय प्रश्न काय असतात? एवढं नाही सांगता येणार कारण का आम्ही ड्रायव्हर म्हणले. अच्छा अच्छा. गावाकडे कधीतरी येणार. बरं. मग महादेवाच्या चरणी अजून काय मागणार आहे तुम्ही? काहीच नाही, असंच आहे की दर्शन घडावं. दर्शन घडावं, सुखे समाधान राहावं. महाराष्ट्रात पाऊस पाणी चांगलं राहावं. हो चांगलं. सगळे सुखे समाधान राहावं. हो. आभारी. तुम्ही प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात, खूप खूप आभारी. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आज शिंगणापूरच्या यात्रेमध्ये तुम्ही हे काय कंदीपेढ्याचं वगैरे आहे का दुकान तुमचं? सातारी कंदीपेढा शिवम एजन्सी म्हणून तुमचं आहे. कुठून आले तुम्ही? आम्ही अमरावती. अमरावतीवरून आलेलं आहेत. नाव काय? दिनेश ज्ञानेश्वरराव पवार. पवार तुमचं. आज किती वर्ष आलं तुम्ही त्या इकडे? 2 वर्ष आहे. काय सांगाल इकडे तुम्ही हे जे यात्रेला तुम्ही दुकान लावता, कशा पद्धतीनं तुमचा व्यवसाय होतो? व्यवसाय देतो शंभूराजा सगळ्यांना. शंभराचे सगळ्यांना देतो. फायद्यात असतं? फायदा. सेल चांगला होतो का इकडे? तरी अंदाजे आपण एका यात्रेमध्ये म्हणजे गेल्या वर्षीचा जर अनुभव पाहिला आपण तर साधारणपणे एका यात्रेमध्ये किती व्यवसाय होतो? 10 दिवसाला 10,000 रुपये. 10 दिवसाला 10,000 रुपये प्रॉफिट होतो का? प्रॉफिट होतो म्हणजे सगळं तुमचं जे आहे प्रवास खर्च, भाग भांडवल, त्या सगळ्या वजा करून तुम्हाला 10,000 रुपये राहतात. अच्छा, अजून काय सांगाल म्हणजे महादेवाला दर्शन जे आहे तुमचं? बरोबर. काय प्राचीन काळातले लोक असे मोठ्या मोठ्या कावडी घेऊन येतात. अच्छा. आणि ते मोठे मोठे ते पितळी हां हां. त्यामध्ये पाणी आणतात तळ्यातून. कावडीचं. तळ्यातून. बरं बरं. ते शंभू महादेवाला चढवतात. अच्छा. म्हणजे एकंदरीत श्रद्धा तुमची श्रद्धा आहे आणि भाविक जे आहेत भाविकांच्या श्रद्धेपोटी तुम्ही या ठिकाणी दरवर्षी शॉप लावत असता आणि एकंदरीत 4 रुपये तुम्हाला प्रॉफिट होत असतो म्हणून तुम्ही येत असता. ठीक आहे. तुम्ही ज्या भागातून आलेला आहात त्या भागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत? हो, काही नाही, आमच्या भागामध्ये सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. पाऊस पाणी सगळं. अच्छा. MIDC निसर्ग साथ देत नाही. हां आमचा जो संत्रा भाग आहे हां. त्या संत्रा भागामध्ये निसर्ग साथ देत नाही म्हणून संत्रा येऊन नाही राहिला. अच्छा. 4-5 वर्षापासून संत्रा एकदम झिरो. संत्र्याची शेती आहे. संत्र्या शेतीचा प्रॉब्लेम आहे. पाऊस पाणी कसं असतं तुमच्याकडे? पाऊस येतो पण त्या काही वेळा जास्त पाऊस येतो, कधी कमी येतो. त्यामुळे आमचा निसर्ग थोडा कमी जास्त. अच्छा, निसर्गाचा प्रकोप आहे थोडासा, रोजगारावरती परिणाम होतो. हां, त्यामुळे आम्ही इथं येतो. अच्छा. तिकडे स्थानिक भागामध्ये तुमचे आज जर पाहिलं आपण तर नेमके प्रामुख्याने सामाजिक राजकीय प्रश्न काय असतात? असं ते सगळं योग्य आहे. आणि ते सर्वात जास्त आम्ही भाजप
सरकार जे आहे हां त्या सरकारला धन्यवाद देतो हां की त्यांनी सगळं व्यवस्थित चालू आहे. सुव्यवस्थित आहे तुमच्याकडे. लोकप्रतिनिधी चांगले आहेत. कोण आहेत लोकप्रतिनिधी तुमच्याकडे? आमच्या इथं या नवनीत राणा आहेत तुमच्याकडे. बरं, म्हणजे एकंदरीत खासदार जे आहेत ते नवनीत राणा आहेत आणि आमदार कोण आहेत? आता नाही आहे नाहीत का? या ठिकाणी बळवंत वानखेडे आहे. वानखेडे आहेत तुमच्याकडे. बरं, काँग्रेसचे आहेत. पण त्यांनी काहीतरी रूढी त्यांची म्हणजे जिल्ह्यात. सर्व काँग्रेस. अच्छा, आता तुमच्याकडे. अच्छा, एकंदरीत जे अखंड आराध्य देव ह्यापासून तुम्ही 2 वर्ष इकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल अध्यात्मिक आहे? बदल काही नाही, वेगळंच आलं, वेगळा आनंद होतो, मानसिक समाधान होतं. हां काय मग काहीतरी आज पण जो चालू आहे. अच्छा, एक मनशांती किंवा आध्यात्मिक काही त्या प्रचिती येत असतात. अच्छा, एकंदरीत आता तुमचा हा जो आहे त्याला आमच्या यूट्यूब चॅनलच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण याकडे आलात निश्चितपणे चांगल्या पद्धतीत तुमचा आणि ते बच्चू कडू आहे आमच्या इथं. अच्छा, बच्चू कडू आमदार आहेत का तुम्हाला? अपक्ष आहेत? यावर्षी पडलेले. अच्छा, पडले ते. कारण की त्यांनी भेदभाव चालू केला होता. कशाचा भेदभाव चालू केला? काय आहे, माझे आईचं ऑपरेशन होतं. हां, मानेचं. साहेब. माझ्या आईचं वय 52 ते 53 आहे. बरं, आम्ही गेलो होतो. चला बा, सगळेजण त्याचं नाव घेते, हो. बच्चू भाऊ ऑपरेशन करते ती करते. पण काही नाही, मला त्याने हुडकून लावलं. अच्छा, तुमची ती मदत केली नाही तिकडे त्यांनी? दुसरी गोष्ट ते मला हे आले नायकडा कोरडेगावच्या गावातले मिळाले. बरं, म्हणजे आमच्या इथं पुरा जे जुने आमदार होते विनायकराव दादा कोरडे, हां हां, त्यांना ते खाली बनवलं म्हणून त्यांची सरकार पडलं. अच्छा अच्छा, म्हणजे काही चुका ज्या आहेत त्या त्यांना निस्तराव्या लागलेल्या आहेत निश्चितपणे. आणि राजकारणाची जी उलटा पालत आहे, अनेक तुमच्यासारखे सर्वसामान्य जे प्रश्न सोडवले नसल्यामुळे आज बच्चू कडू एवढं चांगलं नेतृत्व असून सुद्धा त्यांना तिथे आज पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. अतिशय छान. आणि निश्चितपणे मला काय वाटतं की सर्वसामान्यांची जेवढी कामं कराल तेवढीच ईश्वर सेवा आहे. आणि तुम्ही मला वाटतं की वेगळ्या देवाच्या दर्शनाला जायची सुद्धा गरज नाही तिकडे. हो, ते स्वतःच म्हणतात मी असं करतो तसं करतो, पण मी म्हणतो ते विश्वास कसा करू, मी स्वतः गेलो होतो. हां, तर तुम्हाला अनुभवच नाही तिथे. मी काही तुम्हाला पैशातला मागितला नव्हता. बरं, बच्चू भाऊला मी पैसा मागितला नव्हता. काय मागितलं होतं, माझं आईचं ऑपरेशन करायचं, माझ्याकडे पैसे नव्हते कमी. त्याने मला हुडकून हेच एक मला खंत आहे तुमची. हां, खंत आहे निश्चितपणे. बाकी काही नाराजी नाही. नाराजी नाही आहे तुमची. आता आपल्या कोण्या पक्षाचे नाही. अच्छा, तुम्ही सर्वसामान्य निष्पक्षत आहात. छान. तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल आहे आपला, ह्या माध्यमातून बच्चू कडूंना सुद्धा आम्ही हा मेसेज पाठवू. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या चुका सुधारून स्वतःमध्ये बदल करून सर्वसामान्यांची मदत त्यांनी केली पाहिजे, ही आम्ही त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा प्रयत्न करू. हा मेसेज त्यांच्याकडे पाठवा. नक्कीच समजलं पाहिजे पुढच्या भविष्यासाठी. नक्कीच. काहीतरी लोक हुशार आहेत. हो, मी म्हणतो मला एकाला नाही, पण असे जर माझ्याकडे अनेक झाले नाही, अडीअडचणीला जो उपयोगी पडत नाही तो नेता कसला? नेता कशाला नेता बरोबर, त्याला निवडून कशाला आणतो की चला बा आपल्याला ह्याच माणूस पाहिजे, 100%. काहीतरी भविष्य परिवर्तन, तो वेळेला उपयोगी पडला पाहिजे, ह्यासाठी तो नेता असला पाहिजे. चालेल. तुमच्या या शिवम एजन्सीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलवरती व्यक्त झालात, खूप आभार आहे. आयुष योगेश आत्मरे राहणारे इतिहासकार यांच्यामध्ये 100 रुपये त्यांनी आधी धन्यवाद समाज.
दर्शन लाईट बंद करायची इकडे नाही ना त्यांची माणसं ते संरक्षण किती बंद असतात आपण नाही महादेव दुसऱ्या पण बाहेर घालून सगळे त्या ठिकाणी आज पोलीस प्रशासन आणि स्थानिक अधिकारी वर्ग या ठिकाणी सुरक्षितेचा आढावा घेताना आपण बघू शकतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहेत वैशाली मॅडम आणि इकडचे जे अधिकारी आहेत ते स्थानिक पुजारी वर्ग यांच्याशी बातचीत करून नियोजन पद्धतीनं कसे सुरक्षिततेचं नियोजन करता येईल यासाठी आपल्याला या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील भाविक भक्त या ठिकाणी दरवर्षी उपस्थित लावत असतात आणि ह्या उपस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन एकत्र आणि महत्त्वाचा जो वर्ग इथला स्थानिक वर्ग आहे त्यांची
चर्चा करूनच संवादाच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की पार पाडता येतात आणि त्यासाठी कौशल्य असणं अधिकाऱ्यांचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कौशल्य असणाऱ्याच आज या ठिकाणी आपण बघतोय की महिला पोलीस अधिकारी महिला प्रांत हे येथील संपूर्ण जबाबदारी जी आहे ती पार पाडताना दिसत आहेत। विशेषतः आपण बघतो की पोलीस प्रशासनामध्ये किंवा जे तहसील असो प्रांत असो यांच्यामध्ये पुरुष अधिकाऱ्यांचं वर्चस्व जास्त दिसतं, पण आज सुदैवानं शंभू महादेवा शिखर शिंगणापूरसारख्या क्षेत्राचं जे महात्म्य आहे ते खूप मोठं आहे आणि आपण बघतोय की महिला अधिकाऱ्यांचं वर्चस्व हे पोलीस प्रशासन असो किंवा प्रांत तहसील असो यांच्यामध्ये वाढलेलं आहे आणि हे एकंदरीत वाढल्यामुळंच एवढं चांगल्या पद्धतीचं नियोजन म्हणजे महिला अधिकारीसुद्धा अतिशय योग्य नियोजन करून आपण बघू शकता की इकडे इतर जो होमगार्ड वर्ग आहे किंवा पोलीस वर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त पुरुषच अधिकारी नाही तर महिला अधिकारीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकतात हे आपण या निमित्तानं बघतोय। हजारो नव्हे लाख अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवछत्रपती आज उदयन महाराज सुद्धा 13वे वंशज जे आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी गाणं लागलेले बघतोय। खूप 13वे वंशज आज 13 पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं हे खाजगी देवस्थान त्याची मालकी जरी त्यांच्याकडे असली तरीसुद्धा आज अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून हे नावरूपच काय तर एकमेव हरिहरेश्वर असं हे जे मंदिर आहे ते हरिहरेश्वर मंदिर आपण बघतो की शिवपार्वती विवाह पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी म्हणजे याच ठिकाणी होताना दिसतो आणि दुसरीकडं असं जागृत देवस्थान महाराष्ट्रामध्ये नाही आहे। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत नव्हे तर पूर्ण गावागावातील कुलदैवत म्हणून हे हरिहरेश्वर मंदिर जे आहे ते आपण नावारूपास येताना बघतो। या ठिकाणी बडवे मंडळी पुजाऱ्याचं मान आहे। नमस्कार। नमस्कार। ठीक आहे आमचे बारकी पुजारी सगळे। हो 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 काय आपलं प्रगती चळवळ म्हणून यूट्यूब चॅनल आहे। आज पोलीस प्रशासन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करते। मला वाटतं आयजी साहेब आले। हो आयजी साहेब। आयजी साहेबांना हे करतो मी। आले का आयजी साहेब? नाही चालेल वाटतं वेळ आहे अजून 5-10 मिनटं त्यांना 1-2 मिनटं बोलूया आपण। माहिती सांगाल का थोडीशी अजून इथली कोण बोलेल? साईडला हे शिखर शिंगणापूर छत्रपतींचं कुलदैवत आहे। हां इथे चैत्र शुद्ध पंचमीला देवाची हळद लागते, अष्टमीला लग्न लागतं। चैत्र शुद्ध पंचमी ते पौर्णिमा अशी 10 दिवस यात्रा असते। पूर्ण काठ्या कावडी लोक 12 गाव दुसरीकडून येतात। पाकोटे बांधलं तर माणूस देवापाशी अष्टमीला लग्न लागतं देवाचं। मला पलीकडून गेलं तर पाकोट दिसेल, वरच्या मंदिरापासून वरच्या मंदिरापासून पाकोट दाखवलं जातं। ओके देवाला धार घातली जाते पाण्याची आणि अभिषेक होतो, त्याला जलाभिषेक म्हणतात। आज कोणते विधी पार पाडणार आहेत? आज चैत्र शुद्ध अष्टमी आहे, आज विधी नसते। हे या उत्सवाचे दिवस चालू आहेत सगळे। अच्छा उत्सवाचे दिवस। उत्सवाचा मेन दिवस सगळ्यात पंचमी जे हळद लागते, अष्टमी लग्न लागतं। इथून पुढे 2 उत्सवाचे दिवस चालू असतात आणि द्वादशीला मानाच्या कावडी येतात, त्या धार घालतात। तो दिवस म्हणजे पंचमी, अष्टमी आणि द्वादशी हे 3 महत्वाचे दिवस। 3 महत्वाचे दिवस आहेत। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गर्दीचं प्रमाण जे आहे यावेळेस थोडं कमी गर्दीचं प्रमाण आहे। मुलांच्या परीक्षा वगैरे सगळं वातावरण कमी आहे। एकादशी दिवशी भरपूर प्रमाणात मोठ्या गर्दी असते। भरपूर पूर्ण आता एकादशी आणि द्वादशी भरपूर प्रमाणात कावडे असतात। अच्छा कावडे असतात आसपासच्या गावाच्या सगळ्या कावडे झाल्या। पूर्ण महाराष्ट्रात मी खाली बघितलं पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले तिकडे। महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ सगळी माणसं इकडे हर एक प्रकारची। कर्नाटक, बेळगाव इथून पण माणसं असतात। अच्छा अच्छा। एकमेव हरिहरेश्वर मंदिर म्हणून याची ख्याती आहे। हे शंभू हरिहरेश्वर मंदिर आहे।
अर्धांगी शंकर पार्वती आणि अर्धांगी विष्णू लक्ष्मी असं हरिहरात्मक रूप फक्त इथेच आहे पूर्ण महाराष्ट्रात. 12 ज्योतिर्लिंगात फक्त शंकराची पूजा होते. इथे हरिहर शंकर आणि माता पार्वती विष्णू आणि लक्ष्मी या दोघांची पूजा होते. इथं पिंडीवर हळदी कुंकू व्हायला जातं आणि पूजा होते. बाकीच्या ठिकाणी फक्त शंकराची पूजा होते जिथं फक्त कुंकू फक्त खाल्ला होता. हळद कुंकू वाहत नाही. हळद कुंकू वाहत त्याचं काय म्हणजे नेमकं कशावर जे अर्धांगी माता पार्वती आणि लक्ष्मी असल्यामुळे हळदी कुंकू व्हायला जातं त्यांना. इथे हा वाहिलं जातं बाकी ठिकाणी वाहिलं जातं. बाकी ठिकाणी नाही वाहिलं. म्हणजे जे ज्योतिर्लिंग असतात ते वाहत नाही, ते खाली लावतात. अच्छा ते पायाला लावतात. हे जे कुंकू लावलं जातं ह्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण असतं? माता पार्वती आणि माता लक्ष्मी असल्यामुळे त्यांना हळदी कुंकू लावायची आपल्याकडे हळदी कुंकू पुरुषांना लावलं जात नाही. पुरुषांना फक्त कुंकू लावतात, हळद लावत नाही. त्या पद्धतीने येत असते. हळदी कुंकू पिंडीवर वाहिलं जातं. पिंडीवर वाहिलं जातं. हा मग मी असं ऐकलं होतं की हळदी कुंकू जे आहे ते पिंडीवरती वाहिलं जात नाहीये. ते माता पार्वती आणि माता लक्ष्मी असल्यामुळे हळदी कुंकू पिंडीवर वाहिलं त्यांच्यामुळे अतिशय साडी चोळीचा आहे वगैरे सगळं करतात इथं. अच्छा. आणि धार पडल्यानंतर एक यात्रेला समाप्ती होते. यात्रेची रात्री 12 वाजता तेलेबोतीची मानाची कावड आहे. त्यांची धार सगळ्यात शेवट पडते. रात्री 12 वाजता बरोबर अभिषेक होतो, जलाभिषेक. अभिषेक झाला की समाप्ती सुरुवात होते. इथून ते दवना आहेत दवना त्या ज्योतिबाला जातात इकडून. तर ह्या दवना ज्या आहेत त्या ज्योतिबाला नेण्यापाठीमागचं शास्त्रीय कारण काय आहे? दवना पुरातन काळापासून दवना ही औषधी वनस्पती पण आपण वापरतो. मग ती औषधी वनस्पती बेल आणि दवना हे दोन्ही औषधी वनस्पती या दोन्ही महादेवाला प्रिय आहेत. ज्योतिबा हे एक महादेवाचं रूप आहे. तो इथला दवना आणि बेल तिकडून व्हायची प्रथा आहे. आयजी साहेब आले ते एक मिनिट. आजी साहेबांचं स्वागत आगमन झालेलं आहे. जाऊ शकते की कुठून आले तुम्ही? कर्नाटक. मराठी बोलते का? हा बोलते. हा सांगा काय कुठून कसे आला तुम्ही? चालत आला. चलत आला का तुम्ही? नाव काय तुमचं? परमेश्वर. अरे देवाचंच नाव आहे की तुमचं? किती दिवसापासून येता इकडे? 10 दिवस लागले. 10 दिवस चालत आला तुम्ही. दरवर्षी येता का इकडे? नाही 5 वर्षात. पहिल्यांदाच आला तुम्ही. काय सांगाल इकडे म्हणजे काय नेमकं काय ऐकून आला इकडे तुम्ही? गावात 20 वर्ष ज्यादा माणूस येते. अच्छा त्याचंच ऐकून तुम्ही पण आलेला आहात. शिवाची भक्ती जी तुम्ही करता बरोबर ना, काय अपेक्षा असते काय देवाकडनं तुमची? चांगला अच्छा म्हणजे तुम्ही जे आहे तुमच्या गावातलं माणूस आहे त्याच्यासोबत आलेला काय मागणार आहे देवाकडे? सगळ्याला चांगले होऊ दे म्हणून मागणार. चांगली भावना चांगली आहे तुमची. आणि वैयक्तिक हितासाठी काय नोकरी असं काय? नोकरी करतो आता कोऑपरेटिव्ह बँकमध्ये करतो. पुढे काय चालत. बरं आता किती वेळ लागेल दर्शनासाठी आतमध्ये जायला? आणि 4 घंटे पाहिजे. 2-3 घंटे पासून आणि तिथं बारी लावलं खाली पासून. बरं 4 घंटे तर पाहिजे. 4 घंटे थांबणार तुम्ही अजून? चालेल. शंभो हर हर महादेव.
ओके. हा? हो हळूच हळूच लागलं. हा ध्वज आपण बघू शकतो. शिखर शिंगणापूरचं जे वरचं मंदिर आहे त्यापासून अमृतेश्वर मंदिरापर्यंत हा जो ध्वज आहे तो बांधलेला दिसेल आपल्याला. आता या ठिकाणी एक वास्तू आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही आहे, परंतु हा ध्वज अमृतेश्वर मंदिराला खाली बांधलेला आहे. म्हणजे स्पष्ट दिसतोय आपल्याला हा ध्वज अगदी वरच्या मंदिरापर्यंत आहे. अन्य क्षेत्र मंडळामध्ये महाराष्ट्रात वापर चालू आहे. चर्चेत लागलेल्या वायुवर्षाने
आणि शेवट विष्णूला जेव्हा म्हणजे विष्णूने सांगितलं पार्वती काय पार्वती नाही लोकल मी सरळ ओळखतो. मी फलटण. त्या दिवशी आपण फलटणमध्ये आला होता. प्रमोद सस्ते, उपाध्यक्ष डिजिटल मीडिया फलटण तालुका. धन्यवाद. थँक्यू. बनवणार आहे आपलीच एक प्रशासनाची जी व्यवस्था आहे त्याबद्दल कोणी बोललं तर तुम्ही बोलता. थँक्यू. मॅडम बोल. नाही तुम्ही बोल. काय पाहिजे तुम्हाला? कशी व्यवस्था केली थोडीशी संदेश लोकांमध्ये चांगला जाईल की अतिशय चांगली व्यवस्था आहे. आणि थँक्यू सर. कुलारी साहेब जिल्हाधिकारी कुलारी आय जी साहेब आय जी चलो आहे कधी आय जी आहे मेन आहेत हां हे कोल्हापूर परिक्षेत्र आहे ना पूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचेच मेन आहे. आपण पैसे झाले दक्षिण कोण देतो?
रामेश्वर प्रकाश बराटे यांच्याकडून एक शीघ्र जनगणना समाजाचे कदम करून
अंतकाळ मतदान कलर काम चालू आहे. सगळ्या आधारामध्ये करा. आपली गणपती करायचे. आजी साहेब या ठिकाणी गुप्तलिंगाला पोहोचलेले आहेत. मॅडम देत आहे का इथं 2 मिनिटं? देतील ना मग अच्छा चालेल. नाही दिली तर मी दराडे साहेबांना तुम्हाला आम्ही जो बंदोबस्त लावलाय सगळं काय नियोजन आहे ते सांगायला सांगते. डायव्हर्जनचे पॉईंट, उद्या वाहतूक कुठून वळवली, पार्किंग आहेत काय, ती सगळी माहिती सांगायला लावते. किंवा त्याची ऑडिओ क्लिप, एखादी व्हिडिओ क्लिप. हा प्लीज तेवढं सर्क्युलेट करा. म्हणजे मी घेतो जरा साहेबांचं. पण गुप्तलिंग हे अष्टतीर्थापैकी एक. आजी साहेब या ठिकाणी पोचले आहेत. दर्शन पूर्ण झालं असेल त्यांचं. अतिशय रम्य मनोहर परिसर जो आहे तो गुप्तलिंगाचा आहे. आजी साहेब ओके. गुप्तलिंग म्हणजे श्री माता पार्वती यांनी स्थापन केलेलं जे लिंग आहे त्यापैकी एक आहे. अष्टतीर्थ या ठिकाणी माता पार्वतीचा वास सदैव असतो अशी मान्यता आहे. ते सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आपण या ठिकाणी बघू शकतो. भाविकांची नेहमीच गर्दी असते. इकडे वानरांची संख्या खूप असते पण इकडे कुणी आता वानर कमी दिसत आहेत. वानरे खाली आहेत म्हणतायत. बघूया किती वानरे आहेत खाली. माता पार्वतीच्या वास्तव्यानं परिपूर्ण अशी भूमी ही. ओके चप्पल इकडेच काढूया. आले तर मग दर्शन करा जाऊ. आले तर दर्शन करा जाऊ. अतिशय रम्य मनोहर ठिकाण आहे. सही बात. चालेल. हे जे लिंग आहे त्याचा लिंग खाली आलेला आहे.
पूर्ण पाणी असते पण आता मंगळामध्ये पाणी नाही त्याच्यात. बरोबर या लिंगाला खालून टच करायचं, गोल लिंग लागते वरती पाणी असल्यावर आपण चापसाईज असते, पाण्यात जाणवते आपल्याला लिंग असल्यावर 5. आता पाणी असल्यामुळे खाली एवढं जास्त पाण्याच्या वाटे प्रवाहामध्ये आपल्या हाताला गोल असल्यासारखं जाणवते. पूर्वीपासून स्वयंभूच आहे माझी बांधकाम केलेलं असेल पहिल्यांदा कधी आपल्याला जुना फार जुना आहे. हे ओरिजिनल आहे, नागात पण काय बरं माझ्या स्वयंभूच आहे. खाली असणार आतून वाहतच पाणी घराच वाचायचं आता अजिबात नाही. नाही नाही पावसाळ्यात पूर्ण आतल्यात वाहतंय पाणी. जास्त जर पाऊस झाला तर पिंडीत 1-2 महिने पाणी असतं. जास्त पाऊस झाला तर नाहीतर मग तेवढं लेवलच असते. जय शंभो. जय शंभो. इकडे जाऊ आपण. इथे येऊ तुम्हाला मॅडम आलाय. नंतर करेल. ओ पळालं माझ्या इकडे येऊ का प्लीज खाली उभे सोलापूर जिल्ह्यात येते. त्यांची इच्छा त्यांना कुठं ते दोन्ही उल्लेख करून टाकू आपण. हे सोलापूर जिल्ह्यात आहे मग सोलापूरची इथं कोणी नाही आहे. त्यांना सांगू आपण त्याचे आपण इथं कोणता पोलीस स्टेशन आहे. मी बाहेर होतो सर. त्यांना कळून देऊ आपण. आपण सांगू ना लावू नंतर तिकडे गेला तू. हो तुम्ही चालू म्हटल्यावर हो मग मी बोलतो. गुप्तलिंग झाले पण आपण शिखर शिंगणापूर टावलो. हा शिखर शिंगणापूर अष्टतीर्थापैकी एक हे गुप्तलिंग माता पार्वतीचं वास्तव्य कायमीत असतंय. ते इतकं पौराणिक नाही सांगत. नाही ना तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे. हा मला हे जे नियोजन आहे आपण पोलीस प्रशासन शिंगणापूरचं नियोजन सांगू. हो प्लीज. किती दिवस आहे ते नियोजन. 5 तारखेपासून ते 12 8 5 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. ओके.
सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर या ठिकाणी आपण श्री शंभू महादेवाची जी यात्रा भरते 5 तारखेपासून 17 तारखेपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये, त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सातारा जिल्हा पोलीस दल यांनी योग्य नियोजन करून बंदोबस्त ठेवलेला आहे. भाविकांसाठी आलेले वाहनं आणि त्यांची पार्किंग व्यवस्था, तिथून नंतर पुढे पैदल जाण्याची व्यवस्था आणि पुढे दर्शन रांग इथे समुचित बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गणवेशातील पोलीस बंदोबस्त आणि साध्या पोशाखातील पोलीस बंदोबस्त अशी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. जी काही देवस्थान समिती आहे त्याच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल एस.पी. श्रीमती कडूकर, ISDPO दैवडी आणि ठाणेदार यांनी वाहतूक व्यवस्थेचं योग्य व्यवस्था केलेली आहे. माझ्या भाविकांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि या 7 दिवसामध्ये चांगल्या वातावरणात आणि कोण इकडे प्रसाद म्हणता येते प्रसाद कोण इकडे ती महाराज कुठे कोण नाही का ओके फलटण हा विडणी सस्ते आडनाव प्रगती चळवळ म्हणून आहे. तुम्ही दहिवडी पाणी किती दूर आहे मागे? पाणी इथं आहे का त्या कुंडामध्ये? पाणी सोडलेलं आहे मॅडम आता उन्हाळ्याचं कमी असतंय ना. नॅचरोपॅथीचं काय इथे? आपलंच नाव आहे का श्री शांतारामगिरी? हो आपलं आहे. हो हा फोटो इथंच आहे का मग? नाही ते त्र्यंबकेश्वर नाही बघ. आता जाण